राम नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत अंगारिका संकष्टी चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारे पहिले साहित्य पाहू. गूळ, खोबरं, खसखस. तर हे सारण आपण बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी खोबरं पूर्ण अख्खं नारळ घेतला होता मी, तो खवून घेतला. त्यामध्ये निम्मा गूळ, जायफळ आणि खसखस एवढं घालून छान परतवून घेतलं. यानंतर आपण मोदकाच्या उकडीचं साहित्य पाहूयात. यासाठी 1 वाटी तांदळाची पिठी, तूप, चवीला मीठ, गूळ खोबऱ्याचं सारण, दुधात भिजवलेलं केसर आणि 1.5 वाटी पाणी असं मी सर्व घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एवढ्याच आपल्याला साहित्यामध्ये मोदक करायचे आहेत. केसर हे ऑप्शनल आहे. चला तर आपण पुढची स्टेप पाहणार आहोत. आणि मोदक करण्यासाठी मी मूद पाडायचा साचा घेतलेला आहे. तर पुढची स्टेप, पाणी उकळवून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा तूप, अर्धा चमचा मीठ आणि छान असं हळूहळू उकड काढून घ्यायची. उकड 10 मिनिट छान अशी झाकून ठेवायची आणि त्यानंतर मग अशी व्यवस्थित मळून घ्यायची. कारण अशी व्यवस्थित मऊसूत मळून घेतली तरच आपले मोदक छान होतात. तर मी हाताने करण्यापेक्षा आपल्याला पाकळ्यांचे मोदक खूप आवडतात. तर मी जो मूद पाडायचा साचा आहे की जसं की आपण भाताची मूद किंवा शिऱ्याची मूद ह्या मुदावळ म्हणतात त्याला, त्यांनी पाडतो. तर ते मी मूद साचा घेतलेला आहे. तर त्यातून एवढे छान मोदक होतात की गोळा करायचा आणि त्या आतून त्या वाटीला, मुदीच्या वाटीला तूप लावायचं. त्यानंतर छान असा पिठाचा तांदळाचा गोळा घ्यायचा. तो आतमध्ये छान असा दोन्ही अंगठ्यांनी प्रेस करायचा आणि मग त्यानंतर तो बाहेर काढायचा सावकाश आणि मग त्याच्यामध्ये सारण भरून छान असा मोदक, झटपट मोदक होतात. जास्त वेळ लागत नाही. मोदक तुटतही नाहीत. तुटले थोडंसं कडा तुटल्या तर आपण पटकन त्या जोडून घेऊ शकतो. इतके छान पद्धतीने या साच्यात मोदक होतात. माझ्याकडे मोदकाचा वेगळा पण दुसरा कडेला साचा आहे, पण तो मी नाही वापरला. कारण यातून खूप छान पद्धतीने पटपट असे एक 10-15 मिनटात मोदक आपले 10-12 मोदक तयार होतात. आणि हे जे मी 1 वाटी पीठ घेतलं होतं त्याचे 10-12 मोदक आरामात होतात. त्यामुळे आपण छान वाटीनी माप घेऊन व्यवस्थित पीठ घ्यायचं, पिठी म्हणजे तांदळाची, आणि उकड वगैरे व्यवस्थित काढून मगच छान असे मोदक करायला घ्यायचे. कारण आपल्याला एक अंदाज असतो एका वाटीचे, आपल्याला घरामध्ये किती मोदक लागणार आहेत. आपण 21 करणार आहोत का 11 करणार आहोत. त्यामुळे सर्व साहित्य प्रमाणशीर घेणे आवश्यक आहे. आणि जी तांदळाची पिठी आहे ती आपण दुकानातून विकत आणली तरीही चालते, किंवा घरी जर आपण तांदूळ असतील तर त्याची पिठी बनवलेली असेल तीही वापरली तरी चालते. जर घरी पिठी बनवणार असाल तर तांदूळ नवा वापरायचा, कारण तो चिकट असतो. त्यामुळे मोदक अजिबात तुटत नाहीत. छान असा तांदळाच्या पिठीचा गोळा करून असा मस्त त्यामध्ये ठेवायचा आणि दोन्ही अंगठ्याला पण तूप लावून दोन्ही अंगठ्यांनी तो प्रेस करून छान असा वरपर्यंत घ्यायचा आहे. आणि यानंतर तो अलगद बाहेर काढायचा आणि मग त्यात सारण भरून छान असा पटकन मोदक तयार होतो. याला काहीच जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे आपण मोदक छान करू शकतो. तुम्हाला साच्यातून करायचे असतील तर साच्यातूनही करू शकता. कुणाला हाताने पण पाकळ्या पाडून येत असतील तर हाताने पण करू शकता. पण मला ही पद्धत खूप सोपी वाटली, कारण आपल्याला गडबड असते आणि मोदक करायचे म्हटलं की बराच वेळ लागतो. तर त्यामुळे हे असं मुदावळीने केलं तर खूप छान पद्धतीने मोदक होतात. आपल्याला जशा हव्या तशा त्याला भरपूर अशा पाकळ्या दिसतात आणि तो मोदक इतका छान दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर छान लागतो उकडीचा मोदक. तर अशा पद्धतीने मी हे सर्व मोदक करून घेतले. आणि त्यानंतर हे मोदक करून झाल्यानंतर सगळे वर आपण जे मी केसर भिजवलेलं होतं ते प्रत्येक केसराची काडी मोदकावर ठेवली आणि त्याचं जे दूध असतं ते थोडं वर मोदकाच्या वर सोडलं आणि 10 ते 15 मिनटं हे मोदक छान मी गॅसवर वाफवून घेतले.
त्यानंतर छान वाफले गेले की व्यवस्थित होतात. फक्त थोडेसे लांब लांब ठेवायचे आणि खाली जेव्हा आपण त्या ठेवत असतो भांड्यामध्ये तेव्हा खाली थोडंसं मोदकाला पाणी लावून किंवा मग खाली ताटाला तरी तूप लावून ठेवायचे, म्हणजे छान होतात. एकही मोदक फुटत नाही, काही नाही, व्यवस्थित असे छानपैकी मोदक होतात. तर काय मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून तुमचा नक्की अभिप्राय कळवा. तसेच माझे आधीचे व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन बाकीचेही व्हिडिओ पाहू शकता. चला तर मंडळी, असेच नवनवीन पदार्थ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. आणि असेच पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर मनसोक्त खात राहा, खुश राहा, आनंदी राहा, कारण हा जन्म पुन्हा नाही. धन्यवाद.